त्याच्यामध्ये देखील फायनलमध्ये प्रवेश काल देखील केला आहे आणि कालच्या अगदी दोन्ही संघांचा विचार माफ करा दोन्ही खेळाडूंचा विचार केला आणि सूरज कांबळेचा देखील विचार केला तर वाखाणण्या जगा खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला प्रणित आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश. दोन्ही सख्खे बंधुराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तर दुसऱ्या बाजूला संघ घेताना पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर काळेवाडी संघ माफ करा कोळेवाडी संघ. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर अमेय 3 षटकांची ही मॅच आहे. स्ट्राईक एंडला आपण प्रणितला पाहतोय. मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अमेय पहिला बॉल. एक मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे. पहिल्याच बॉलवरती रडार मध्ये त्याला फेकून दिलंय. बघता बघता बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. थँक्यू. काल देखील सेमीफायनलच्या मॅचमध्ये आम्ही देखील सामना पाहिला. 28 धावांची आवश्यकता असताना अगदी पहिल्याच षटकामध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून आम्ही पाहिलेत आणि आज पहिल्याच चेंडूवरती अगदी षटकार येताना पाहिला. नक्कीच सर प्रणितची बॅटिंग लाजवाब बॅटिंग. काय फटका मारलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडूला मात्र सीमारेषा पार पाठवलाय षटकार. थँक्यू. वा क्या बात आहे. पहिल्याच 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. कालच्या जर पाहिलं तर टुर्नामेंटमध्ये पहिल्याच मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. त्याच्यानंतर ज्या मॅचेस त्याने स्वतःच्या नावावरती केल्या चांगली बॅटिंग राहिली. परंतु आज टुर्नामेंट वेगळा आहे दिवस वेगळा आहे आणि आज देखील अगदी भन्नाट कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना आपणास पाहायला मिळते. धावफलक पहिल्याच 2 चेंडूची सांगता होताना पाहिली आहे 12 या आकड्यावरती आहे. सर जर विचार करत एक राजापूर तालुक्यातील संघ आहे तर एक लांजा तालुक्यातील संघ आहे. म्हणजेच काय तर दोन्ही संघ वेगवेगळ्या विभागातून आलेत एकमेकांशी 2 हात करतायत. तिसरा फटका जर विचार केला तर इथून मात्र स्ट्रेट डायव्हरचा फटका प्रणितच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. खडकवली चॅलेंजर ट्रॉफीमध्ये ग्रामीण स्टार पेंडकले संघ फायनलमध्ये दाखल झालाय. त्यामध्ये हा अष्टपैलू खेळाडू गुणवान खेळाडू प्रणित पेडणेकर ज्याचा सातत्याने बोलबाला राहतो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. इन फॉर्म फलंदाज आहे. इन फॉर्म अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी सातत्याने लागली जाते असा प्रणित पेडणेकर. आता मात्र स्ट्राईकला असेल प्रथमेश. अगदी लो फुलटा चेंडू होता. अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. तिथे मात्र चेंडू ऑन दी कार्पेटने ट्रॅव्हल झाला. 1 धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 14 धावा. आता मात्र सर हायस्ट स्कोरचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळचे जर विचार केला तर 3 सामन्यांचा विचार केला तर तितकीशी धाव संख्या उभारत नव्हती. परंतु या 2 सामन्यांचा विचार केला तर चांगली धाव संख्या उभारताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र फसवा निघालाय. आता मात्र कमबॅक करणं जाणतोय हा गोलंदाज. इथून मात्र कमबॅक झालंय गोलंदाजचं. फसवा चेंडू निघत असताना इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली परंतु प्रणित आता मात्र स्ट्रायकरवरती खेळताना पाहायला मिळतोय. आज मात्र अजित स्वतः नसतील मैदानाच्या आतमध्ये परंतु प्रणितची चांगली आतापर्यंत फलंदाजी होताना पाहायला मिळते. युमेस इथे मात्र फटका बसलाय आणि इथे मात्र प्रणितची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळते. प्रणित गोल. थँक्यू डीजे. प्रणितने आता आपलं काम पूर्णपणे बजावून माघारी परतलाय. अगदी चांगला स्टार्ट मिळवला TS पेंडकले संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रशांत.
आणि दुसरा गोलंदाज कोण वापरला ना, दुसऱ्या गोलंदाजाची वर्णी कोणत्या गोलंदाजाशी लागली जाणार याकडे नजर असेल. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावले गेलेत 14 धावा. अगदी दोन्ही संघांना विनंती आहे 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळायचे. थोडं फास्ट खेळायचं नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कोळेवाडी संघ आणि टीएस पेंडकली संघ दोन्ही संघांनी हे बाकीत घ्यायचंय. 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळायची आहेत. तर दुसरा गोलंदाज कोण वापरला ना, दुसऱ्या गोलंदाजाची वर्णी लागली आहे सागर. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू, गुणवान खेळाडू कोळेवाडी संघाचा. त्याच्याकडे देखील सातत्याने चांगलं क्रिकेट वलयांकित नाव आहे लांजा तालुक्यातील सागर. आता मात्र तो गोलंदाजी ट्रॅकमध्ये त्यांना पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईकला असेल प्रथमेश सलामीचा बॅटर. दोन्ही वेगवेगळ्या विभागातून आलेले संघ आज मात्र ही स्पर्धा खेळतायत. अरुण कारशिंगर स्मृती चषक 2026 मानाची सन्मानाची स्पर्धा राजापूर तालुक्यातील खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु आता मात्र स्ट्राईकला असेल प्रथमेश. प्रणित बाद झालाय प्रथमेश, त्याचाच बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इथून जर विचार केला तर काटा बदलणारा पंच दर्शवतात एस इट इज वाईडच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 15 या आकड्यावरती 15 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावले गेले. चेंडू पडला त्याच नंतर ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू, बराचसा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड दर्शवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. राईट विकेटने पुन्हा एकदा तोच प्रयत्न. मात्र विचार केला तर चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला मारलेला हा फटका. तिथून मात्र वन बाउंड चेंडू हातामध्ये कॅरी केला, फेकी झाली आहे आणि एक धाव मिळताना पाहायला मिळाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 16 या आकड्यावरती 16 रन लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र स्ट्राईकला असेल प्रशांत. अगदी दोन्ही मातब्बर संघ आज मात्र एकमेकांसमोर कडवी झुंज देताना पाहायला मिळत आहेत. एक राजापूर तालुक्यातील असेल, एक लांजा तालुक्यातील असेल. दोन्ही संघ नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्याच सुरुवातीला 2 चेंडूवरती षटकार पाहिले पहिल्या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळते. पुढचा बॉल. आता मात्र चेंडू पडला, थोडासा बाहेरच्या दिशेने वळलाय. अगदी पंच दक्ष आहेत. सकाळच्या सत्रापासून अगदी कवायत करताना आपण पंचांना देखील पाहिलंय. दुपारच्या सत्रामध्ये देखील कवायत करतायत आणि वाईट बॉल आलाय. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 17 या आकड्यावरती पहिल्याच अगदी षटकामध्ये धावांची लयलूट झाली होती, परंतु या षटकामध्ये देखील 2 वाईट आणि 1 धाव येताना पहिल्या 3 धावा या षटकामध्ये देखील आल्यात. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर चेंडू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर केला, परंतु आपण जर पाहिलं तर समोरच्या बाजूने असं म्हणूया दुसऱ्या षटकामध्ये तिकट मारा. पुढचा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये कट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण जर पाहिलं तर समोरच्या बाजूने दाकड गोलंदाजी अगदी सागरच्या माध्यमातून होते आणि संघ आता पेंडखळे असं म्हणूया थोडासा दबावाखाली पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती केला प्रहार. खेळाडू आहे तटीय सर्कलच्या आतमध्ये फील्ड करतोय, तद्वर एकच धाव. अगदी आपण सुरुवातीला पेंडखळेची सराहना करत होतो, यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर कोळेवाडी संघ देखील काही कमी नाही आहे, हे देखील त्याने सिद्ध केले. दोन्ही संघांचा इतिहास आपण पाहिला ते राजापूर तालुक्यामध्ये दोन्ही संघांचा खेळ आपण जर पाहिलं तर चांगला राहिला आणि खऱ्या अर्थानं डावखुरा हाताचा बॅटर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. पुढचा बॉल खाली राहिलाय, समोरच्या दिशेने फटका येतोय. खेळाडू आहे फील्ड करतोय आणि चुकी होते, चुकीला माफी नाही आहे. चेंडू फरार, चौकार. थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी होते, परंतु क्षेत्ररक्षकाची सर साथ लाभत नाहीये. क्षेत्ररक्षकाची साथ असेल तर गोलंदाजी देखील चांगली करतोय गोलंदाज, परंतु आता मात्र चौकार लगावलाय. 4च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत
22 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्विच हिटचा प्रयत्न. इथून मात्र चांगला चेंडू हाताळला गेला, चांगला चेंडू डिलिव्हर केला. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटका समाप्तीनंतर धाव संख्येला स्कोर कार्ड वरती 22 धावा. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी वर्णी लागली आहे. दुसरा गोलंदाज वापरला जातोय गौरव. जर गौरवचा देखील विचार केला तर चांगली गोलंदाजी, तो देखील एक अष्टपैलू खेळाडू. सातत्याने लांजा तालुक्यामध्ये त्याचं देखील नाव सातत्याने चर्चेत होताना आपल्याला पाहायला मिळालंय. असा खेळाडू या सामन्यात जर वैशिष्ट्य पाहायला गेलं तर दोन्ही विविध विभागातील संघ आहेत. एक राजापूर तालुक्यातील संघ आहे तर एक लांजा तालुक्यातील संघ आहे. दोन संघ एकमेकांशी 2 हात करताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू इथून मात्र 15 दर्शवतात. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू इथून विचार केला तर वाईड आलाय. वाईडच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती 23 धावा. सर अजून देखील 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नक्कीच आपण जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळते. शेवटचं षटक म्हटलं तर अगदी हाणामारीचं षटक असतं. त्या षटकामध्ये कित्येकदा आम्ही मोठी धावसंख्या येताना पाहिली आहे. परंतु असा एक गोलंदाज अगदी आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये देखील अगदी दुसऱ्या मॅचमध्ये कमालीची कामगिरी राहिली होती. बॅटची एज थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रेस लागली आहे, कोण जिंकणार? खेळाडू कुठेतरी हवी होताना पाहायला मिळाला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. एक धाव लाख मोलाची क्रिकेटमध्ये आम्ही कित्येकदा पाहिली आहे. 2 धावा ॲड होतील. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 25 या आकड्यावरती. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा येताना पाहिल्या. सुरुवात जर पाहिलं तर प्रणीतच्या माध्यमातून चांगली झाली, परंतु शेवट गोड करू शकला नाहीये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. काय फटका मारलाय, लाजवाब फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे मात्र चांगला खेळाडू येतोय. चांगली फेकी झाली. धावबाची संधी आहे. अगदी पंबल होत होते दोन्ही रनिंग करत असताना दोन्ही खेळाडू, परंतु इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2च्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचल्या 27 या आकड्यावरती. प्रणितनी चांगला स्टार्ट मिळवला होता आणि त्याच नंतर जर विचार केला तर TS पेंडकले संघ थेंबे थेंबे तळे साचे ही मन देखील काही वावगी ठरणार नाहीये. एक सिंगल डबल करत असताना धावा मात्र आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 27 धावा. नक्कीच सलामीचा बॅटर आऊट झाल्याच्या नंतर कुठेतरी आपण पाहिलं तर एक दुहेरी धाव घेण्याचा मानस आपणास पाहायला मिळाला. चेंडू बघता बघता आपण पाहिलं तर सीमारेषा पार, नशिबाचा चौकार. 4-4-4. थँक्यू. याच्यानंतर आणखीन एक मोठी मॅच. एका बाजूला अमोल पांचाळ अँड कंपनी म्हणजेच आमचे मित्र आहेत पांगले संघ, पांगरे माफ करा, आणि त्यांच्या बरोबरीने अगदी साई इलेव्हन बाणेवाडी हा संघ घेताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज त्या ठिकाणी खेळाडू येतोय. चांगली फेकी झाली. त्यानंतर जर विचार केला तर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 200 मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचल्या 33 या आकड्यावरती. चांगला टोटल आतापर्यंत फायटिंग टोटल TS पेंडकले संघाकडून उभारताना पाहायला मिळाला हा संघ. परंतु चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. त्यानंतर जे 2 गोलंदाज वापरले गेले ना, गौरव आणि त्याचाच बंधू, त्यानंतर चांगली गोलंदाजी. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत आणि चेंडू हातामध्ये कॅरी केलाय. फेकी झाली तोपर्यंत 2 धावा. इथे गोलंदाजी चुकी आहे. आधी रनआउट करत असताना इथून मात्र पुन्हा एकदा चुकीची फेकी आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? इथून जर विचार केला तर 3 धावा मिळाल्यात. 3च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 36 धावा. म्हणजेच काय तर विजयासाठी असतील, माफ करा, 1 चेंडूंचा खेळ ना अजून देखील बाकी आहे. धाव संख्या झाल्या आतापर्यंत 36 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धार्थ.
चांगली फलंदाजी प्रथमेशची देखील राहिली आहे. प्रथमेश आता माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता मात्र सिद्धांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवट चेंडूचा खेळ न बाकी आहे. धाव संख्या झाल्या आतापर्यंत 36 धावा. चांगला टोटल, चांगले फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. लो फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र चेंडू निघून गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. डीप मिड विकेटचा खेळाडू तिथे मात्र आलाय. चांगली फेकी झाली आहे. तोपर्यंत 2 धाव मिळाल्यात. 200 मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचलाय स्कोर कार्डवरती. 38 धावा म्हणजेच काय तर 18 मध्ये 39 धावांचं टार्गेट सेट केलंय टीएस मेंढकले संघाने कोळेवाडी संघासमोर. 18 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा. चला यापुढील होणारा सामना असेल एनसीसी पांगरे त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल साई 11 बानेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचंय. पांगरे आणि बानेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करून घ्यायचा. तोपर्यंत ऐकूया संगीत आणि पुन्हा या मैदानाच्या दिशेने कमोडिजे. थँक्यू डीजे. चला प्रणित मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तर सलामीचे बॅटर देखील पाठवायचे. कोळेवाडी संघ आपले सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. चला एनसीसी पांगरे आणि साई 11 बानेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. साई 11 पांगरे आणि साई 11 बानेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं. लास्ट कॉल असेल दोन्ही संघांना. थँक्यू डीजे. चला कोळेवाडी संघ सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र पाठवून द्यायचे आहेत. एनसीसी पांगरे आणि साई 11 बानेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना लास्ट कॉल असेल. टॉस साठी यायचंय. चला टीएस पेंटकले संघ आपला 12 मॅन पवेलियन पाशी पाठवून द्यायचा आहे. तर कोळेवाडी संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. प्रथमेश आणि
प्रितेश प्रथमेश आणि प्रितेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कोळीवाडी संघाकडून अगदी जर विचार केला तर 39 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळालंय. परंतु पहिला गोलंदाज वापरणार महेंद्र सातोपे TS पेंडकले संघाकडून हा पहिला गोलंदाज वापरला जातोय. अगदीच आपण पाहिलं तर पहिल्याच षटकासाठी महेंद्र येताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी दाखल झालीत. एका बाजूला बॅटिंग करतोय प्रथमेश, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रितेश. पहिला बॉल 18 चेंडू 39 धावा. कट केला एनपीडच्या डोक्यावरून, काय देखना स्ट्रोक, चेंडू दन कणकण बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, चौकार. थँक्यू, धन्यवाद. पहिल्याच चेंडूवरती चौकार, 4 धावांची मोहर. कट केलं पॉइंट क्षेत्रामध्ये, देखना स्ट्रोक आपण पाहिला. 4 धावा संघाचा श्रीगणेशच्या 4 धावे निशी झालाय. सुरुवात झाली आहे, धावा येण्यास या देखील इनिंग मध्ये आपणास पाहायला मिळतात. नक्कीच सर, 39 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय. पहिल्या चेंडूवरती कट करत असताना चेंडू मात्र निघून गेला. आता मात्र दुसरा चेंडू असेल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅटच्या आतमधली लिडिंग एज लागताना चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. थर्ड मॅन रिझन भेदत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. इथून आलाय पुन्हा एकदा चौकार, 4. थँक्यू, धन्यवाद. पेंडकळे संघ बॅटिंग करत असताना पहिल्याच 2 चेंडूवरती प्रणितच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले आहेत. आणि आता मात्र कोळेवाडी संघ बॅटिंग करताना आपण जर पाहिले तर 2 चौकार आले आहेत. प्रथमेशच्या बॅटमधून पुढचा बॉल अजून एक थोडासा शरीरापासून लांब राहिलाय, वाईड देखील येतोय आणि नशिबाचा चौकार. धावा मिळतील एकूण 5. धाव फलक जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी 13 या आकड्यावरती आपणास पाहायला मिळतोय. अगदी 39 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 2 चेंडूची सांगता झाली आहे. धाव फलक बिनगडी बाद 13. चांगला स्टार्ट सर मिळताना पाहायला मिळतोय. अगदी 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 13 धावा आतापर्यंत या गोलंदाजाने खर्च केल्यात. प्रमुख गोलंदाज पॉवर प्लेचा षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात झाली धावा येण्याला. 39 धावांचं टार्गेट आहे, तो पल्ला मात्र गाठायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न आहे. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. तिथून मात्र 2 धावा कंप्लीट होतील का? पंचांकडे अपील करतायत. पंचांनी अपील फेटाळून लावले. इथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 200 मध्ये धाव संख्याला जाऊन पोहोचले. 15 या आकड्यावरती आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळाला आहे. चला, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या हाताच्या बॅटरना कुठेतरी थोडीशी ताकद वापरावी लागेल, कारण का हवेचा वेग पाहिलं तर विरुद्ध दिशेने आहे. आणि उजव्या हाताचे बॅटर त्यांना मात्र मोठे फटके मारण्याची सुवर्ण संधी असेल. आपण जर पाहिले तर या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय. धाव फलक या ठिकाणी 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. 39 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो. एका बाजूला प्रथमेश, दुसऱ्या बाजूला प्रितेश. वा, क्या बात आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. तो आलाय, त्याच्या बॅटमधून षटकार देखील आलाय. 6 धावा. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये धाव फलक पाहिलं तर तब्बल 21 या आकड्यावरती आपणास पाहायला मिळतंय. वा, क्या बात आहे. चांगली बॅटिंग. आता मात्र चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो, हे मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाची बघता बघता सांगता झाली आहे. धाव फलक बिनगडी बाद 22 या आकड्यावरती आहे.
22 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. 39 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळालं होतं. आता मात्र विजयासाठी चेंडू असतील 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 17. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावीची गरज आहे. तर आता गोलंदाज ट्रॅक मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी त्याची ख्याती आपल्याला पाहायला गेलं तर राजापूर एक्सप्रेस या नावाने त्याला देखील गोलंदाजीसाठी ओळखलं जातो. तोच आता गोलंदाज ट्रॅक मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. प्रणित पेंडेकर उर्फ बाळू. कालचा दिवस त्याच्या नावावरती राहिलाय. एक मोठी स्पर्धा खडकवली चॅलेंजर ट्रॉफी त्याने देखील गाजवले. आजचा दिवस त्याच्या नावावरती राहील का? चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली आहे, परंतु आता गोलंदाजी त्याला करावी लागेल. कारण का विचार केला तर पहिल्या गोलंदाजाने थोडस महागड षटक टाकलंय. 22 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु आता प्रणितला ते कमबॅक करावं लागेल. समोर जर विचार केला तर अजून सर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. अगदी नक्कीच पहिल्याच षटकामध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग होताना पहिला बॉल. वाह क्या बात आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. अजून एक आलाय दमखम दाखवणारी फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये चेंडू फर्रार चौकार. थँक्यू. अगदी नक्कीच चांगला फटका आपण पाहिला. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एका हाताने चेंडू अडवलाय. एक धाव ऍड होताना पाहायला मिळेल. धावफलक वधारलंय आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 27 धावा पाहिल्यात असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण का खऱ्या अर्थानं प्रथमेशची बॅट अगदी खूप काही सांगून गेली आहे असं आपण म्हणूया. देखणी बॅटिंग त्याच्या अगदी बॅटमधून मोठी इनिंग देखील येताना आपण पाहिली आहे. नक्कीच सर, प्रथमेशच्या बॅटमधून चांगल्या धावा येताना पाहायला मिळाल्या. एक लेफ्ट हँड बॅट्समन, परंतु त्याचे फटके जर पाहायला गेल्या तर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये मोठा फटका. आता मात्र प्रितेशची बॅट बोलायला लागले. आता प्रितेश देखील थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. इथून आलाय षटकार. 6च्या मध्ये धावसंख्येला जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती 33 धावा. 39 धावांचं टार्गेट होतं. धावसंख्या झाले दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती 33 धावा. म्हणजेच काय तर अजून देखील विजयासाठी फक्त 6 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 10 मध्ये बनवायचे 6. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 6 धावांची. ठीक आहे, माफ करा, 9 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 6 धावांची आवश्यकता. थांबायचं नाही गाड्या, आता थांबायचं नाही. दोन्ही बॅटर सांगून जात आहेत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या बाजूने प्रणित पाहायला मिळतो चालाक गोलंदाजी. परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, ऑफिशियल पंच घेऊ शकतो. चला, चेंडू वाईड आहे. आपण जर पाहिलं तर आणखीन एक धाव ऍड होताना पाहायला मिळेल. धाव फलक जर या ठिकाणी पाहायला मिळतं 34. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी होताना पाहायला मिळाली. प्रणित
एक मोठा खेळाडू, परंतु आज त्याची बॅट अगदी थोडीशी कमी बोलली आहे, परंतु गोलंदाजी करताना देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत अगदी 12 धावा खर्च करतोय. पुढचा बॉल अजूनही 5 धावांची अगदी आवश्यकता आपणास पाहायला मिळते. वा क्या बात आहे, अगदी अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी झालाय. 4 धावा, मॅच फिनिश केलाय. चला 39 पाहिजे होते, धाव संख्या 39 झाली आहे. चला एक अजून एका धावेची गरज आहे. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळाला. अजून एका धावेची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी खेळाडू देखील आहे, थोडासा लांब राहिलाय. मॅच फिनिश झालाय. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. याच्यानंतर अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला आपण पाहिलं तर साई 11 बाणेवाडी आणि NCC पांगरे संघ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही हात करताना आपणास पाहायला मिळतील.